नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतात प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये तीर्थक्षेत्र सावंगा विठोबा येथे चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या सणाला श्रीकृष्ण अवधूत महाराज यांच्यावर श्रद्धा असणारे असंख्य भाविक भक्त या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी दरवर्षी आपली हजेरी लावतात। गुढीपाडव्याला सावंगा विठोबा येथे लाखो श्रद्धावान भाविक सावंगा विठोबा येथील यात्रा महोत्सवामध्ये संस्थानाच्या प्रथेनुसार झेंड्याची जुनी खोड उतरवून नवीन खोड चढवण्याच्या ह्या कार्यक्रमाचे लाखो भाविक साक्षीदार ठरले। अनेक आपल्या कुवतीनुसार या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने कापूर जाळतात। केवळ महाराष्ट्रात नव्हे तर विविध राज्यातून कृष्णाजी उर्फ अवधूत महाराज यांच्या दर्शनासाठी सावंगा विठोबा येथे येतात। ही यात्रा गुढीपाडव्यापासून तर रामनवमी पर्यंत असते। अवधूत महाराज यांची भजने आणि ओव्या या अलिखित असून 300 वर्षापूर्वी जुन्या आहेत, परंतु ती आजही अवधूत महाराजांच्या भक्ताचे मुखपाट आहे। भजनाद्वारे या सर्व ओव्या गायल्या जातात। या ओव्यातील काही गोष्टी त्या सत्य पण होत असल्याचे अनेक भाविकांकडून सांगण्यात येते। अवधूती भजनातील प्रत्येक ओवीमध्ये आजही सुद्धा तेवढेच सत्य कायम आहे। आज येथे लाखो भाविक भक्त येणार आहेत याची दक्षता म्हणून भक्तांसाठी मूलभूत सुखसुविधांची सुद्धा मंदिर व्यवस्थापनाने आणि प्रशासनाने केलेली आहे। यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने सुद्धा यात्रेत चोख बंदोबस्त केलेला आहे। या ठिकाणी येण्यासाठी चांदूर रेल्वे बस स्थानक आणि अमरावती राज्य परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडलेल्या आहेत, अशी माहिती श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत महाराज श्री तीर्थक्षेत्र सावंगा विठोबा विश्वस्त मंडळ अध्यक्ष कुंजारामजी नेमाडे यांनी दिलेली आहे। हा भव्य यात्रा महोत्सव यशस्वीरित्या व सुरळीत पार पडावा यासाठी मंदिराचे उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवल, विश्वस्त विनायक पाटील, वामनराम टेके, गोविंद राठोड, दिगंबर राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी परिश्रम घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्राचे बातमीपत्र।